जय श्री माताजी. सहजयोग अनुभवाचे बोल. प्रकरण 14, भाग 2. विशेष अनुभव. सौ रानडे यांच्या गुडघ्याला सूज. श्रीमती रानडे यांना सहज योगातील चैतन्य लहरींची जाणीव हवी होती, पण त्यांना मणिपूर आणि आज्ञाचक्राची बाधा आणि रोग असल्याने मी त्यांना चैतन्य लहरींची जाणीव देण्यास तयार नव्हतो. पण त्यांनी जास्त आग्रह धरल्यामुळे मी 3-4 सहजयोग्यांना घेऊन त्यांच्या घरी गेलो आणि साखळी पद्धतीने चैन बनवून ध्यानात गेलो. पण थोड्याच वेळात त्या घामाघूम झाल्या आणि चैनमध्ये असतानाच त्या हलू लागल्या. नंतर थोड्या वेळाने आम्ही चैन सोडली आणि आम्ही घरी गेलो. 2 दिवसात श्री रानडे आमच्याकडे आले आणि त्यांनी सौ रानडे या जास्त आजारी असल्याचे सांगितले. त्यानंतर मी लगेच त्यांच्या घरी गेलो आणि त्यांची स्थिती पाहिली. तेव्हा असे आढळले की पाय फारच सुजला असून लाल झाला होता. तसेच गुडघ्याला सूज आली असल्याने पाय हलू शकत नव्हता. तेव्हा मी त्यांना माताजी श्री निर्मला देवींचे चैतन्य लहरीयुक्त कुंकू आणि मी तयार केलेले चैतन्य लहरीयुक्त पाणी दिले. तसेच त्यांना सांगितले की 1 लिंबू रात्री चैतन्य लहरीयुक्त पाण्यात भिजत ठेवून ते सकाळी कापून त्या लिंबापैकी अर्ध्या लिंबाचे सरबत करून प्या आणि अर्धे लिंबू खोबरेल तेलात पिळून त्याचे मिश्रण पायाला आणि गुडघ्याला लावा. याप्रमाणे तुम्ही केल्यावर 7 दिवसात पायाची सूज कमी होईल. पण लाल झालेला पाय पूर्ववत होण्यास कमीत कमी 3 महिने तरी लागतील. त्याप्रमाणे त्यांच्या पायाची सूज 7 दिवसात उतरून त्या फिरू लागल्या. पण अंगाची लाली मात्र 3 महिन्यांनी उतरली आणि त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. पुढील अनुभव आहे श्री रानडे यांच्या पायाची सूज. एप्रिल महिन्याचे दिवस होते. मी नेहमीच अधूनमधून श्री रानडे यांच्याकडे जात असे आणि नेहमीच श्री माताजी निर्मला देवींबद्दल बोलत असे. नेहमी त्या मला निरनिराळे प्रश्न विचारित आणि त्या प्रश्नांची उत्तरे क्षणाचाही विचार न करता माझ्याकडून दिली जात. त्या उभयंतांना फार मोठे आश्चर्य वाटे. त्यांनी अनेक वेळा श्री माताजी निर्मला देवींची भाषणे ऐकली होती. त्यांनाही सहज योगाबद्दल कुतूहल वाटत असे. माझी होत असलेली प्रगती त्यांनी जवळून पाहिल्याने त्यांना नवल वाटे. मी एक दिवस त्यांच्याकडे गेलो असता त्या मला म्हणाल्या, गजानन, मला पहा तरी माझ्यात काही बाधा वगैरे आहे का? मी म्हटले, नुसते पाहून आणि करमणूक करून घेऊन काय उपयोग? तुम्ही निश्चय करा, माताजींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. मात्र ही श्रद्धा अंधश्रद्धा असू नये, डोळ श्रद्धा हवी. मी एकदा तपासणी केल्यावर जे काय मला चैतन्य लहरींद्वारे समजेल ते मी आपणास स्पष्ट सांगेन. काही वाईट असल्यास रागावू नये. बाधा वगैरे असल्यास ती बाधा दूर करण्याचे असलेले उपाय तुम्ही केले पाहिजे. अखेर त्यांनी माझे म्हणणे मान्य केले. एक दिवस मी त्यांना तपासले आणि जाणीव झाल्याप्रमाणे चक्रांवरील बाधेचे दोष सांगितले. तेव्हा त्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्या मला म्हणाल्या, नुसते समोर हात ठेवून तू हे सर्व बरोबर कसे सांगितलेस? मी म्हटले, माताजींची कृपा. त्यांच्या चैतन्य लहरी बोलत आहेत. मी फक्त मार्गदर्शक आहे. मी जे काही बोलतो आहे ते त्यांच्याच प्रेरणेने बोलले जाते. वरील चक्रांवर असलेली बाधा अचूक सांगितल्यामुळे त्यांचा सहज योगावर विश्वास बसला. नंतर मी त्यांना सहज योगाबद्दल माहिती असलेले एक पुस्तक आणि श्री माताजी निर्मला देवींचा एक फोटो दिला.
त्यांनी पुस्तकावरील आणि दुसरा असे दोन्ही फोटो एकाच फ्रेममध्ये फ्रेम केले आणि गेले 7-8 महिने रोज 2 वेळा फोटो समोर मिठाच्या पाण्यात पाय बुडवून बसू लागले आहेत. तसेच गेले 7-8 महिने मीच त्यांना चैतन्य लहरीयुक्त पाणी दर 15 दिवसांनी त्यांच्या घरी जाऊन करून देतो. खरे म्हटले तर त्यांना 21 मडके करणे आवश्यक आहे, कारण त्यांच्या चक्रांवरील बाधा थोडी तीव्र स्वरूपाची आहे. पण ती उभयता वृद्ध आहेत आणि रोज समुद्रावर मडकी सोडण्याकरिता त्यांच्याकडे माणूस नाही, म्हणून त्यांना मडकी करणे जमले नाही. पण मी त्यांना सांगितले होते की आपण जर मडकी केली नाहीत तर आपण जेव्हा फोटो समोर बसता तेव्हा असलेली बाधा बाहेर पडत असताना शरीराला थोडा त्रास सहन करावा लागेल. वरील मी सांगितलेली गोष्ट बहुतांशी खरी ठरत आहे, कारण माताजींच्या फोटो समोर बसत असता एक दिवस त्यांचा दुसरा पाय सुजला आणि दुखू लागला. चालण्यास त्रास होऊ लागला, पण त्यांचा माझ्यावर विश्वास बसला होता. त्यामुळे मला विचारल्याशिवाय डॉक्टरांकडे जायचे नाही असे त्यांनी ठरविले होते. मी त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी मला सर्व हकीकत सांगितली. पण मी म्हणालो, वहिनी, बाधा बाहेर पडत आहेत, भिण्याचे काही कारण नाही, आपोआप बरे होईल. 2-3 दिवसांनी त्यांचा पाय औषध न करता बरा झाला. त्यानंतर एक दिवस हात आणि पायाची बोटे यांना सूज आली आणि फारच दुखू लागली. त्या मला प्रत्यक्ष उपचार करण्यास सांगू लागल्या. पण मी म्हटले, फोटो समोर विश्वास आणि श्रद्धेने बसत चला, म्हणजे नक्की बरे वाटेल. तसेच माणसाला सबुरी पण आवश्यक आहे. त्यांना आश्चर्य वाटले आणि मनात कुतूहल निर्माण झाले. पण खरोखरच 3-4 दिवसात हातापायांची सूज उतरली, त्यांना बरे वाटले. पुढे त्यांना डोळ्याचा त्रास होऊ लागला. डोळे चिकटणे, डोळ्याला सूज वगैरे येणे. यावेळी पण मी त्यांना धीर देऊन म्हटले, थोडा सहन करा, मग बरे वाटेल. कारण बाधा ही सहज जाणार नाही, थोडासा शरीराला त्रास देऊनच जाईल. तसेच तुम्ही मडकी, चप्पल मारणे वगैरे बाधा हटविण्याचे प्रयोग करीत नाहीत. पण माताजी निर्मला देवींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. तसेच सबुरी पण आवश्यक आहे आणि नियमितपणे माताजींच्या फोटो समोर पाण्यात पाय ठेवून बसा, म्हणजे निश्चित बरे वाटेल. आता त्यांचा पाय पण बराच बरा आहे. मध्यंतरी मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना जागृती वगैरे दिली. त्यावेळी मला मूलाधार आणि स्वादिष्टांवरील बाधेचा त्रास हटविण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. त्यावेळी मणिपूर पर्यंत कुंडलिनीची स्पंदने त्यांना जाणवली. यावेळी श्री रानडे साहेब आणि इतर काही सहयोग्यांनी ही स्पंदने पाहिली. वृद्धत्वामुळे त्यांना लांबच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येत नाही. घराजवळ माताजींचे कार्यक्रम झाल्यास अधूनमधून येतात आणि घरी मी सांगितल्याप्रमाणे नियमित ध्यानाला बसणे चालू आहे. मी दर 15 दिवसांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना चैतन्य लहरीयुक्त पाणी करून देतो. ते पाणी त्या नियमितपणे घेत आहेत. तसेच त्यांना आता जागृती मिळाल्यापासून चैतन्य लहरींची जाणीव होऊ लागली आहे. त्या आत्मज होण्याच्या वाटेवर उभ्या आहेत. आता पाहावे कसे काय होते ते. पुढील अनुभव आहे मामाचा मृत्यू. मला शाळेला सुट्टी असल्याने मी श्री माताजींच्या घरी जावयाचे ठरविले. त्यावेळी मामा पण मला म्हणाला की मी पण श्री माताजींच्या घरी येतो. मी म्हणालो, बरे चल, आणि आम्ही दोघे श्री माताजींच्या घरी गेलो. त्यावेळी सकाळचे 10 वाजले होते. नेहमीप्रमाणे आम्ही दोघे श्री माताजींच्या समोर डोळे मिटून बसलो. थोडा वेळ गेल्यावर श्री माताजींनी
आम्हाला डोळे उघडण्यास सांगितले. डोळे उघडल्यावर श्री माताजी म्हणाल्या, तुमच्या मामाला बरीच बाधा आहे, तरी तुम्ही उद्या माझ्याकडे या. श्री माताजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही घरी आलो आणि विचार करू लागलो. आम्ही ज्या दिवशी श्री माताजींच्या घरी गेलो होतो तो सोमवार होता. त्यामुळे मी रजा घेतली होती. त्यामुळे मला मंगळवारी पुन्हा रजा घेणे शक्य नव्हते. त्यामुळे मी मामाला म्हणालो की उद्या तूच श्री माताजींच्या घरी जा. तेव्हा तो मला म्हणाला, तू रजा घेऊ नकोस, मी जाईन. मंगळवारी श्री माताजी मामाला चैतन्य लहरीयुक्त कुंकू करून देणार होत्या. श्री माताजी आम्हाला म्हणाल्या होत्या, तुम्ही उद्या माझ्या घरी या. मी जे कुंकू तुम्हाला देईन ते तुम्ही मामाच्या घराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर उंबरठ्यावर कुंकवाची एक रेघ काढा. ही लक्ष्मण रेषेसारखी होईल. त्यामुळे तुमची मामी मामाला बाहेर काढू शकणार नाही. नाहीतर ती राक्षसी नाही, मामाला मारून टाकेल. श्री माताजींनी सांगितलेल्या गोष्टीचा आम्ही गंभीरतेने विचार करू लागलो. आणि नंतर मी मामाला म्हणालो, तू उद्या श्री माताजींनी बोलावल्याप्रमाणे त्यांच्याकडे जा आणि चैतन्य लहरीयुक्त कुंकू घेऊन ये. मी आता उद्या रजा घेत नाही, कारण माझी आज एक रजा झाली आहे. त्यावर तो मला म्हणाला, बरे, मी श्री माताजींकडे जाऊन कुंकू घेऊन येतो. मंगळवारी मी नेहमीप्रमाणे शाळेत गेलो. संध्याकाळी मी मामाकडे जाणार होतो, परंतु शाळेतून यायला मला उशीर झाल्यामुळे मी त्याच्याकडे गेलो नाही. मी विचार केला, ठरल्याप्रमाणे मामा श्री माताजींकडे जाऊन आला असेल. मी दुसरे दिवशी संध्याकाळी शाळेतून आलो आणि हातपाय धुत असताना 2 मुलगे निरोप सांगण्यास आले की मामा गेला आहे. मी विचारले, कुठे गेला? तर त्यांनी सांगितले की हॉस्पिटलमध्ये तो वारला आहे. हे मला खरेच वाटेना. माझी पत्नी सौ विजया आणि बहीण पुष्पा या दोघी रुग्णालयामध्ये गेल्या आणि मी माझ्या मोठ्या मामाला बोलवायला गेलो. दोघी रुग्णालयात जाऊन पाहतात तो मामा जिवंत होता. अगोदरच तिने मामा वारल्याचा निरोप पाठविला होता. त्याची मरणा अगोदरची ती स्थिती होती. तो अण्णा अण्णा असे म्हणत होता आणि काही वेळातच त्याचा प्राण रुग्णालयात गेला. खरेच श्री माताजींनी सांगितल्याप्रमाणे घटना घडली. मामीने मामाला बळजबरीने रुग्णालयात मंगळवारी सकाळीच दाखल केले होते आणि आजूबाजूच्या लोकांना तिने सांगितले की तुम्ही कोणीही गजाननला म्हणजे मला काही सांगू नका की मामाला रुग्णालयात दाखल केले आहे, नाहीतर माझ्याशी गाठ आहे असा दम भरला होता. त्यामुळे शेजाऱ्यांनी आम्हाला कळविले नाही. मला फार वाईट वाटले. जर माताजींनी सांगितल्याप्रमाणे कुंकू आणले असते तर त्याचे प्राण वाचले असते. पण काय करणार, काही वेळा बाधेपुढे आपले काहीच चालत नाही, हेच खरे. जय श्री माताजी.